कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीची व पाईपलाईनची यशस्वी चाचणी पार पडल्यानंतर शहरातील गोरोबा नगर आणि मोहिनीराज नगर बेट भागातील नव्या पाण्याच्या टाकीची व पाईपलाईनची यशस्वी चाचणी गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचणी करण्यात आली। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे गोरोबा नगरसह हनुमान नगर, दत्तनगर, गांधीनगर, गोदावरी नगर, महादेव नगर तर मोहिनीराज नगर बेट भागातील या परिसरांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। विशेष म्हणजे यामुळे दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर प्रभावी तोडगा निघणार आहे। नागरिकांना उच्च दाबानं पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे। सदर चाचणीमुळे लवकरच प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू होणार असल्याचं नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट करत यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे। यावेळी उपनगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, फिरोज पठाण, अविनाश पाठक, स्वप्नील मंजुळ, परिसरातील नागरिक, कोल्हे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिका कर्मचारी तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी व ठेकेदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामुळे शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। गेल्या 3 वर्षापासनं या बेट भागातील टाकीचं बांधकाम झालेलं होतं। गोरोबा नगरची टाकी जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून हिचं काम झालेलं होतं। गोरोबा नगरच्या टाकीवर हनुमान नगर, दत्तनगर, गांधीनगर, गोदावरी नगर, गोरोबा नगर, महादेव नगर हा एरिया जोडलेला आहे आणि बेटाच्या याच्यात सगळा बेटाचा परिसर जोडलेला आहे। गेल्या 2-2, 3-3 वर्षापासून ह्या टाक्यांचे कामं झालेले होते, परंतु कोणालाही त्या टाक्या चालू करूशी वाटत नव्हत्या। परंतु 2026ला परिवर्तन झालं आणि आमचं नवीन बॉडी आली, विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली जे कामकाज चालू केलं, शहरात जी बंद पडलेली कामे होती ती सर्व कामे आता आम्ही चालू करत आहोत, तर जी जनतेच्या उपयोगाची आहे। तर या नवीन टाक्यांमुळे प्रत्येकाला प्रेशरनी पाणी येणार आहे आणि नुसतं टाक्या चालू करून चालणार नाही, तर गेल्या 10-12 वर्षापासून आपल्या 16 MLDच्या फिल्ट्रेशन प्लांटचं पण काम झालेलं नाहीये। 2016 साली आदरणीय बिपिन दादांनी आपल्या फिल्ट्रेशन प्लांटचं काम केलं होतं, त्यावेळी त्याची सँड आणि ते बदलली होती, त्याच्यावर आजपर्यंत त्याचं कोणतंही काम केलेलं नाही। त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला खराब पाणी येणं, क्लोरिनेशन सिस्टीम बंद पडल्यामुळे पाण्याला स्मेल येणं किंवा कलर येणं अशा मधून घटना घडत असतात। परंतु आम्ही सत्तेत आल्यानंतर छोटे मोठे कामं करून त्याच्यात जवळजवळ 30 ते 40% पाण्यात सुधारणा करून पाणी स्वच्छ आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आता लवकरच 1 महिन्यात आपल्या फिल्ट्रेशन प्लॅन्टचंही टेंडर देऊन त्याचंही काम चालू करतो आहोत। त्या काळात थोडीशी 1 महिनाभर नागरिकांची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने आपली सगळ्यांची माफी मागतो, कारण 1 महिनाभर थोडासा त्रास सहन केला तर इथून पुढचे 1-2-5 वर्ष तर आपल्याला स्वच्छ आणि चांगलं पाणी जे पिण्यायोग्य असेल हे पाणी मिळणार आहे। तरी पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की या 2 टाक्यावर जे नवीन पाईपलाईन टाकली त्याच्यावरचे आपले कनेक्शन लवकरात लवकर ट्रान्सफर करून घेणे, जेणेकरून आपल्याला चांगल्या दाबाने पाणी येईल। तसं ब्रिजलाल नगरची देखील पाणी चाचणी यशस्वी झाली, आता गोरोबा नगर आणि मोहिनीराज नगरची विरोधकांनी देखील अशीच मागणी केली लवकरात लवकर चाचणी। काल आपण जर सोशल मीडियावर बघितलं तर काल सकाळी ह्या टाक्यांचं उद्घाटन करायचं हे ठरलेलं होतं आणि तसा आम्ही मेसेज टाकला होता, परंतु आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम कोणाचं आहे आणि कोण हे बोलतं हे आपल्याला माहिती। 2 तासापूर्वी ज्यावेळी आम्ही उद्घाटनाची तयारी केली त्यावेळी ते स्क्रिप्टेड एक नोटीस आली, बातमी आली का टाक्यांचं उद्घाटन करा, कारण त्यांना ती सवय का जे काम करायचं असतं तिथल्या लोकांना बोलून घ्यायचं, शाल तुरे हार घ्यायचे आणि हे काम करा म्हणायचं आणि 2 तासांनी उद्घाटन करायचं। तर ती पद्धत काय आमच्याकडे नाही, कारण आदरणीय बिपिन दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतो ते चांगलं काम करतो। ह्या 3 टाक्या झाल्यानंतर आता लवकरच सुभाष नगरची टाकी चालू करणार आहे आणि जे मेन MBR आहे, जी मेन पाण्याची टाकी आहे, तिचं पण 1 महिन्यात लवकर लोकार्पण करणार आहोत। आपले कोपरगावचे जे नवीन जे आमदार आहेत विवेक भैया कोल्हे
यांच्या हस्ते नवीन टाकीचं उद्घाटन करणार आहे आणि याकरिता सर्व पाणी पुरवठा असेल, बांधकाम असेल, आरोग्य असेल, सगळे सभापती, सगळे नगरसेवक प्रत्येक कामावर लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने काम कसं होईल याकरता प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे असेच चांगले कामं करून आम्ही जनतेची सेवा करणार आहोत. सध्या उन्हाळा सुरू आहे, तसं नगरपालिकेकडे आपल्याकडे पाण्याची मुबलकता आहे का तळ्यामध्ये? पाण्याची मुबलकता आहे, त्याच्यावरही आम्ही वॉटर ऑडिट करतो आहे की पाणी कुठं वेस्ट जातं, चुकीच्या ठिकाणी जायला नको, या सगळ्या गोष्टी. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या जे तळ्यातून पाणी येतं आणि जे तळ्यातून पाणी येऊन जे फिल्ट्रेशन प्लॅनकडे जातं, जे इनलेट आउटलेटला कोणत्याही प्रकारचे गेज नाही आहेत, वॉटर मीटर्स नाही आहेत, त्यामुळे कोणताही अकाउंटेबिलिटी नव्हती. आता आम्ही लवकरच वॉटर मीटर बसवतो आहोत. प्रत्येक तळ्यावर आपल्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरे बसवतो आहोत का कोणत्याही प्रकारचा घातपात नको व्हायला. तर जी कामे यापूर्वी व्हायला पाहिजे होती, नुसती पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही, तर ते जनतेसाठी काम करावं लागतं. तर ही जी राहिलेली कामं आहेत ही आम्ही सर्व लवकरच पूर्ण करत आहोत. आता वेग भैया आमदार झालेले आहेत, त्यामुळे या विकास कामांना गती मिळेल का? 100% आदरणीय फडणवीस साहेबांनी त्याकरताच विवेक भैयांना आमदारकी दिलेली आहे आणि त्याच्यातून कोपरगाव तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा विकास होणार आहे. कारण एक व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्या कल्पनेतून कोपरगावचा आणि तसा जिल्ह्याचाही विकास होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या कोपरगावकरांना जास्तीत जास्त होणार आहे. आजच आपण पेपरला पुण्यनगरीला जाहिरात बघितली असेल का, त्याबद्दल आपण जे महसूल मंत्र्यांनी जे आपल्याला एक शब्द दिला होता का मी जे शासकीय जागेवरचे अतिक्रमणित घरे आहेत ते आम्ही लवकरच ज्याच्या त्याच्या नावावर 7/12 करून देणार आहोत. आणि त्यानंतर त्यांनी अधिवेशनामध्ये तसा तो ठराव केला आणि तो सगळ्या महाराष्ट्रासाठी झाला. आपल्यालाही तो आलेला आहे. आजच आपण पेपरला जाहिरात दिलेली आहे. लवकरच त्याचा एक फॉर्म बनवून आणि एक प्रायव्हेट एजन्सी नेमून प्रत्येकाचं घर, कारण 500 स्क्वेअर फूटपर्यंत आधी नियम होता, आता 500 स्क्वेअर फूटपर्यंत मोफत आहे. 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूट असे वेगवेगळे टप्पे केले आहेत. तर प्रत्येक घराचं आपण मॅपिंग करतो आहोत, त्यांचे फॉर्म भरून घेत आहोत. ते जे शासनाने जे सांगितलं आहे त्याची पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, इलेक्ट्रिक कनेक्शन असेल, हे सगळं करून लवकरात लवकर नागरिकांना आनंदाची बातमी देऊन ते 7/12 आपण त्यांच्या नावावर करणार आहोत. कोपरगाव नगर परिषदेच्या 2026च्या नूतन सभागृह व माननीय लोकप्रिय व लोकनियुक्त नगराध्यक्ष परागजी संदन साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरामध्ये अगदी धडाडीने कामांची सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापासून रखडलेले कामं अत्यंत विचारपूर्वक आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्वतः फॉलोअप घेऊन नगराध्यक्ष परागजी संदन साहेब व समेत सर्व नगरसेवक हे काम करत आहेत. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 15च्या बेट भागामधील बऱ्याचशा ठिकाणी कमी दाबाचं पाणी होतं, परंतु आज या ठिकाणी आजपासून प्रेशरने पाणी येईल. आणि नुकतंच पाणीचाच विषय नव्हे तर कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी मग शिडीवर्कचे काम असतील, रस्त्याचे असतील, पेवर ब्लॉकचे असतील, त्या सर्व कामामध्ये दखल घेत नगराध्यक्ष साहेबांनी कामाचा धडाका लावलेला आहे. आणि काही ठिकाणी मुद्दामून कामं बंद पडलेली किंवा मुद्दामून काहीतरी खोड्या करण्यात आलेली कामं देखील या ठिकाणी लक्ष घालून चालू केलेली आहेत. नक्कीच आपल्या या आमच्या प्रभागातील बेटवासीय व गजाननगरवासीय सर्व नागरिकांना आजच्या या प्रेशरने व मोठ्या दाबाच्या पाण्याने फायदा होणार आहे. त्याचा जनतेने लाभ घ्यावा आणि काही जे ट्रान्सफर कनेक्शन राहिलेले असेल ते नक्कीच सर्व नागरिकांनी लक्ष घालून त्यांनी ती ट्रान्सफर करून घ्यावे अशी मी या ठिकाणी नम्र आवाहन करेन. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.